आद्यांत मंगलमजात समान भाव आर्यतमीशमजरा मरणात्मदेवम् पंचाननं प्रबल पंचविनोदशीलम् संभावै मनसि शंकरमंबिकेशम्। प्रथम श्लोकामध्ये वेदव्यासजी महाराज म्हणतायत की भगवान श्री शिवजी कसे आहेत, तर वेदव्यासजी महाराज म्हणतायत आद्यंत मंगलमजात समान भावम, जे आद्यंत आहेत, ज्यांना आदी आणि अंत नाही। आदी नाही म्हणजे ज्यांची सुरुवात कुणालाही माहित नाही, ज्यांचा कधीही जन्म होत नाही, असे जे अनादी आहेत ते आदी कोण आहेत, म्हणतात भगवान भोलेनाथ आहेत। आदिनाथ गुरु सकळ सीतांचा, आदिनाथ गुरु सकळ सीतांचा, मच्छिंद्र दयाचा मुखशीर्ष, मच्छिंद्र दयाचा मुखशीर्ष, मच्छिंद्र दयाचा मुखशीर्ष। आदिनाथ गुरु सकळ सीतांचा, आदिनाथ गुरु सकळ सीतांचा, मच्छिंद्र दयाचा मुखशीर्ष, मच्छिंद्र दयाचा मुखशीर्ष। आदिनाथ गुरु सकळ सीतांचा, आदिनाथ गुरु सकळ सीतांचा, आदिनाथ गुरु सकळ सीतांचा, आदिनाथ गुरु सकळ सीतांचा, मच्छिंद्र दयाचा मुखशीर्ष, मच्छिंद्र दयाचा मुखशीर्ष, मच्छिंद्र में बोध गोरखास तेरा, मच्छिंद्र में बोध गोरखास तेरा, मच्छिंद्र दयाचा मुखशीर्ष, मच्छिंद्र दयाचा मुखशीर्ष, मच्छिंद्र में बोध गोरखास तेरा, मच्छिंद्र में बोध गोरखास तेरा। भगवान भोलेनाथ कसे आहेत म्हणतायत आदी आहेत, म्हणून म्हटलेलं आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा। आदिनाथ सर्वांचे गुरु आहेत, सगळ्यांचे आदी आहेत। प्रत्येक पुराणामध्ये ज्या त्या देवतेचं वर्णन केलं जातं, परंतु त्या त्या देवतेचं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा त्या पुराणामध्ये त्या देवतेचा जन्म केव्हा कुठे कधी कुणाच्या घरी झालेला आहे याचं सर्व वर्णन आलेलं असतं। परंतु शिव महापुराणामध्ये भगवान श्री शिवजींचा जन्म झालेला आहे असं कुठेही वर्णन आलेलं नाही। भगवान शिवजी कुणाच्या घरी जन्माला आलेले आहे, कुणाच्या घरी अवतार धारण केलेला आहे, त्यांचे माता पिता कोण आहे, शिवजींचा जन्मोत्सव असं शिवपुराणामध्ये कुठेही वर्णन आलेलं नाही। कारण त्यांचा कधी जन्म होत नाही, ते अनादी आहेत, ते आदी आहेत, अनंत आहेत, ज्यांचा कधीही अंत होत नाही ते अनंत आहेत। म्हणून आद्यांत मंगल मजात समान भाव, जे जीवनाचं मंगल करणारे आहेत, स्वभावाने कसे आहे समान भाव, समान भाव असणारे आहे, सगळ्यांवर समान प्रेम करणारे आहे। म्हणतात जरा मरणात्मदेवम, जे ज्यांना कधीही जरा अवस्था येत नाही, ज्यांना कधी मृत्यू येत नाही, किंवा ज्यांना एखादा भक्त जर शरण गेला तर तो जन्म मरणातून
मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. असे शिवजी कसे आहे? पंचाननम प्रबल पंच विनोदशीलम. पंचानन, अनन म्हणजे मुख, ज्यांना 5 मुख आहे असे पंचानन आहेत. का म्हणतायत पंचानन? देवतांमध्ये सुद्धा जेव्हा कधी भांडणं होत आहेत त्यावेळेस वादविवाद झाले, युद्ध झालं, भांडण झाल्यानंतर ते भांडण सगळे देव महादेवाजवळ घेऊन येत आहेत आणि ते भांडणं महादेवाच्या समोर मांडले जातात. का? कारण शिवजी कसे आहेत? म्हणतात पंचानन आहेत. पूर्वी गावामध्ये जर वादविवाद झाले, भांडणं झाले तर पंचांच्या समोर ते मांडले जात होते. तसे जर देवतांमध्ये भांडणं झाले तर पंचानन महादेवाच्या समोर ते भांडणं मांडले जातात. एवढे अनादी आहेत, सगळ्यांपेक्षा मोठे आहेत, श्रेष्ठ आहेत. त्याच्यानंतर म्हणतात प्रबल पंच विनोदशीलम. पंचमहाभूत निर्माण करणारे आहे आणि विनोदशीलम. महादेवाचा स्वभाव कसा आहे? विनोदशील आहे, विनोदी स्वभाव आहे. अतिशय आनंदी ज्यांचा चेहरा आहे असे संभावये मनसी शंकर मंबिकेश. कसे आहेत भोलेनाथ? म्हणतात की पंचशील आहे आणि ज्यांना शरण गेल्यानंतर ते सर्व काही देणारे आहे आणि अंबिकेचे पती आहेत, अंबिका पती आहेत, त्यांचं मी ध्यान करतो असं म्हणून भगवान महादेवाला प्रथम श्लोकामध्ये नमन केलेला आहे, नमस्कार केलेला आहे. भगवान महादेवापासून सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे म्हणून ते आदी आणि अनंत म्हटले जातात. श्रवण करणाऱ्यांच्या मनामध्ये एक शंका उत्पन्न होईल की जेव्हा श्रीमद भागवत महापुराण कथा तुम्ही सांगतात त्यावेळेस तुम्हीच सांगतात की जगताला निर्माण करणारे श्रीहरी विष्णू आहेत. देवी भागवत कथा करतात त्यावेळेस तुम्ही सांगतात की जगत उत्पन्न करणारी देवी भवानी आहे. कुठे जर आम्ही गणेश पुराण ऐकलं तर त्याच्यामध्ये येत आहेत की गणेशच सगळ्यांना उत्पन्न करणारे आहेत, 14 भुवनाचे अधिपती आहेत. म्हणजे ज्या ज्या वेळेस जे जे पुराण होत आहेत त्या त्या पुराणामध्ये त्या ठिकाणी त्या देवतेला आदी आणि अनंत समजलं जातं. मग नेमकी याच्यापैकी खरं काय, योग्य काय, हा प्रश्न जेव्हा निर्माण होतोय या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कल्पभेदामुळे ज्या वेदव्यासजींनी हे जे पुराण लिहिलेले आहे हे पुराण वेगवेगळ्या कल्पामध्ये लिहिलेले आहे. वेदव्यासजींचा जन्म एकाच वेळेस झालेला आहे असं नाही. अनेकदा चतुर्युग निर्माण होत आहे, अनेकदा राम अवतार होत आहेत, अनेकदा कृष्ण अवतार होत आहेत, अनेकदा व्यास अवतार होत आहेत आणि त्या त्या कल्पामध्ये वेदव्यासजी महाराज त्या कल्पाची जी अधिष्ठातृ देवता असेल त्या देवतेचं वर्णन करत असताना त्याचं पुराण वेदव्यासजींनी लिहिलेलं आहे. जसं देवी भागवत महापुराण हे सारस्वत कल्पामध्ये लिहिलेलं आहे, मार्कंडेय पुराण सारस्वत कल्पामध्ये लिहिलेलं आहे, श्रीमद भागवत महापुराण हे पद्मकल्पामध्ये लिहिलेलं आहे. पद्मकल्पामध्ये संपूर्ण पृथ्वीची उत्पत्ती, जगताची निर्मिती ही भगवान श्री हरी विष्णूंपासून झालेली होती. सारस्वत कल्पामध्ये जगताची निर्मिती ही देवी भगवतीपासून झालेली होती. म्हणून सारस्वत कल्पामध्ये देवी भागवत महापुराण त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे आणि शिव महापुराण जे आहे ते रुद्र कल्पामध्ये झालेली लिखाण केलं गेलेलं आहे. रुद्र कल्पामध्ये भगवान महादेवापासून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून या ठिकाणी संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती करणारे आदी अनादी कोण आहे तर महादेव आहेत असं सांगितलं जातं. आणि सर्व जगताला निर्माण करणारे 3 देव नेहमी दाखवले जातात प्रत्येक ग्रंथामध्ये. हे 3ही देव सर्व कार्य करण्यामध्ये सक्षम आहेत. म्हणून हे 3ही देव स्वतः नेहमी म्हणत असतात अहम ब्रह्माच सर्वच सर्वस्य जगत कारणं परम आत्मेश्वर च उपद्रष्टा
स्वयं दृग्विशेषणाः। आम्ही तीनही देव सर्व कार्य करण्यामध्ये सक्षम आहोत असं ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणत असतात. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की ज्या पुराणाचं आपण गान करतोय त्या पुराणामध्ये ज्या देवतेचं वर्णन केलेलं आहे त्या देवतेचंच आपण चिंतन केलं पाहिजे. जसं लग्न असतं घरी आणि कुणाच्या घरी जर लग्न असेल तर लग्नाच्या 4-5 दिवस 8 दिवस आधीपासून लग्नाच्या घरी सायंकाळी भोजन झाले की अंगणामध्ये काहीतरी बसण्यासाठी मोठा पाल टाकला जातो, सतरंजी टाकली जाते, सगळ्या महिला वर्गांना बोलवलं जातं आणि जेवढेही महिला कलवरे सगळे आलेले असतील ते सगळे जण गाणे म्हणतात. कुणाच्या नावाने? कुणाच्या नावाने गाणे म्हणतायत? नवरदेवाच्या नावाने. गाणं तेच असतं. प्रत्येक लग्नामध्ये प्रत्येकाच्या घरी गायले जाणारे गाणे तेच असतात, पण त्या गाण्यांमध्ये नवरदेवाचं नाव प्रत्येक वेळेस बदललं जातं. ज्याचं लग्न त्याचं त्या ठिकाणी नाव घेऊन ते गाणं म्हटलं जातं. म्हणतात ना तुमच्या भागात? तसं ज्याची कथा त्याचं गाण आपल्याला करायचंय. शिव महापुराण कथा आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी 7ही दिवस कुणाचं गाणं करायचंय? भगवान भोले बाबांचं गाणं करायचं. म्हणून असं कुणीही समजायचं नाही की सगळ्या जगताला निर्माण करणारी देवी भगवती आहे, विष्णू आहे, शिव आहे, गणेश आहे वगैरे वगैरे. कोण मोठं कोण लहान, सर्वसामान्य व्यक्तीने या भानगडीमध्ये पडायचं. सर्व देव एकच आहेत आणि तेच वेगवेगळ्या तत्वाने उत्पन्न झालेले आहेत. आणि जर आपण कुणाला लहान आणि मोठं समजलं तर रामचरितमानसमध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत की आपल्याला कुणाला मोठं आणि कमी लेखण्याचं पाप आपल्याला लागत असतं. कोंबड छोट कहत अपराधी, कोंबड छोट कहत अपराधी, कोंबड छोट कहत अपराधी, कोंबड छोट कहत अपराधी. सुनी गोड वेद, सुनी गोड वेद, समझ आई साधो, कोंबड छोट कहत अपराधी, कोंबड छोट कहत अपराधी. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत कोंबड छोट कहत अपराधी. जर कोणी म्हटलं हे मोठे आहेत, हे लहान आहे, हे देव श्रेष्ठ आहे, ते देव कनिष्ठ आहे असं म्हटल्यानंतर कहत अपराधी, आपण अपराधी बनतोय. आपल्याला अपराध त्या ठिकाणी आपला होत असतो. म्हणून या सृष्टीचे नियंता हे जरी त्रिदेव असेल तरी त्रिदेव म्हणजे एकच तत्व आहे हे मनुष्याने समजलं पाहिजे. असे भगवान देवादी देव महादेव हे जगत कारण आहेत, जगत पिता आहे, अनादी आहेत, सगळ्यांचे इष्ट आहेत आणि असे पातक नाहीसे करणारे महादेव यांच्याबद्दल जाणून घेत असताना